नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि श्रावणातला पहिला दिवस म्हणजे सोमवार आला आहे. तर आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र संगम माहुली येथे काशी विश्वेश्वराचं दर्शन आज आपण घेणार आहोत. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, समोर जे घाटावर मंदिर आहे ते आपल्याला दिसतंय आणि कृष्णा वेण्णा नदीचा हा संगम आहे. मी पाय धुवून घेते. अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी नदी पात्रात तिथे स्नान करून शिवशंकराची पूजा करत असतात. पायावर पाणी घेतल्यानंतर मी तर प्रथम नंदीची पूजा जी आहे ती करून घेतली. पाऊस बाहेर सुरू आहे. काशी विश्वेश्वराचं जे हे मंदिर आहे ते खूप वर्ष जुनं मंदिर आहे. बांधकाम दगडी आहे पूर्ण मंदिराचं. मंदिरात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला आपण कासवाची छोटीशी प्रतिकृती आहे त्याच्या पाया पडून आपण पुढे जातो तेव्हा श्री गणेशाची सुंदर अशी मूर्ती आहे. या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही, समोरच आपल्याला श्री गणेश दिसतील आणि हा बाहेरचा बैठकीचा जो मंडप आहे तो आहे गाभारा बाहेरच्या बाजूचा. सुंदर असे कोरीव काम केलेले खांब ह्या मंदिराला आहेत. मंदिराचा जो मुख्य गाभारा आहे तो लहान आहे. या ठिकाणी मिस्टरांनी माझ्या पूजा करून घेतली आहे. श्री गणेशाच्या पूजेनंतर आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत. श्रावणातल्या पहिल्या सोमवारपासून ते जे पण 4-5 जे काही सोमवार येतील त्या प्रत्येक सोमवारी आम्ही या मंदिरात येत असतो. कारण पूजेसाठी प्रशस्त असं बसता येईल असं छान मंदिर आहे आणि त्यातून अनेक वर्ष जुनं मंदिर आहे, त्यामुळे या ठिकाणी प्रसन्न वाटतं. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अशा प्रकारचं हे शिवलिंग आहे. आम्ही या ठिकाणी पूजेला 5 जण आलो आहोत. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रामराजे माने देशमुख सर, कमाशिकाचे समन्वयक वराडे सर, माझे मिस्टर ताटे देशमुख सर आणि गुंडाळे सर, असे आम्ही 5 जण या ठिकाणी आलो आहे. देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवार वंदना सरळ शृंग वक्र कुंड त्रिनयना दास नामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्वर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती. ब्रह्मणी माला अभिषेक काळा नदी जी आहे ती पावसामुळे दुथडी वाहताना दिसते आपल्याला. या ठिकाणी 2 नद्यांचा संगम होतो. खूप छान दृश्य असतं हे सकाळी. काही लोक जे आहेत ते उशिरा आलेले आहेत, ते सूर्याला अर्घ्य देऊन आतमध्ये इथून प्रवेश करतात. या ठिकाणी बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूला मारुतीच्या मूर्ती आहेत. पलीकडच्या बाजूला राम मंदिर आहे. खूप छान पद्धतीने या ठिकाणी आपण आलो तर इतर पण देव आहेत त्यांचंही दर्शन होतं आणि शंकराची छान पूजा करता येते. कारण जुनं आणि प्रशस्त मंदिर आहे त्यामुळे छान वाटतं इथे पूजेला आल्यानंतर.